हॅलो गाईज, नमस्कार, जय हिंद, जय शिवराय. मनीषा लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काल काही कारणास्तव मी टिफिन देऊ शकले नाही, कारण की माझं मी जिथे राहते ना त्या रस्त्याला भरपूर पाणी होतं. त्यामुळे आज मी टिफिन मेनू घेऊन आली आहे. तर बघा आता तुम्ही, इथे राईस आहे आपला, पालक डाळ आहे, इथे सुकी पालक भाजी केलेली आहे. आज व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी वेगवेगळं आहे. तर काल टिफिन दिला नाही म्हणून आज व्हेजवाल्यांना पालक डाळ शेंगदाण्याचं कूट घालून केली आहे. इथे डाळ आहे, त्या चपात्या आहेत आणि मोठी जे नॉनव्हेजवाले आहेत ना त्यांना अंडा करी केली आहे. चपात्या तुम्ही बघू शकता, किती सुंदर अशा चपात्या आहेत ना, कच्च्या आहेत ना, वाकड्या तिकडे आहेत, मस्त राऊंडमध्ये अशा चपात्या आहेत. ही आपली अंडा करी आहे नॉनव्हेजवाल्यांसाठी, कारण की त्यांनी रिक्वेस्ट केली होती की दादा तुम्ही बुधवारी अंडा करी देता, पण अंड्या भाजी देता, पण तुम्ही बुधवारी आला नाही तर मग आज अंडा करी द्या म्हणून. चला तर मग आता आपले हे टिफिन पॅक केले आहेत. त्यांच्या इच्छेनुसार आपण मस्त आज जेवण पण बनवलं आहे आणि हे त्यांना आता देऊन यायचं आहे. मग ते आजही आम्ही लवकर निघतो आहे. बघूया आता ट्रॅफिक किती लागते किती नाही ते. चला तर मग आता आम्ही पण निघालो आहे. बघा, सुरुवात झालीच ह्या ट्रॅफिकची. मुंबईमध्ये ट्रॅफिक नाही असं होणारच नाही आहे, आणि ट्रॅफिकमध्ये जीवन जगणं हे कधी हेच नाही आहे. म्हणजे मुंबईमध्ये ट्रॅफिक नसणं हे कधी शक्यच नाही आहे. बघा किती ट्रॅफिक आहे, आणि अशा लोकेशनला पावसाच्या वेळेस टिफिन पोहोचवणं खरंच खूप कठीण आहे, कारण की भरपूर ट्रॅफिक असल्यामुळे ना जाणं, योग्य टायमावर जाणं खूप कठीण असतं. त्याला कसं तरी आम्ही त्या ट्रॅफिकमधून निघालो आणि आम्ही शेवटी आमच्या फर्स्ट लोकेशनला आलो, तिथे सातेरी बिंद्रा कॉम्प्लेक्स. खूप छान असं लोकेशन आहे, बघू शकता. हे सगळे समोर जेवणाचे हॉटेल आहेत. आम्ही आता त्या लोकेशनला जाऊन इथे माझे कम से कम 7-8 टिफिन आहेत, तर ते आम्ही इथे देणार. मग इथून नेक्स्ट जे आमचं लोकेशन आहे त्या लोकेशनला जाणार. मोस्टली आमचे 3 लोकेशन आहे. 3 लोकेशनवर आमचे 15-16 डबे आता होतात. हे बघा, पूर्ण पाऊस चालू आहे आता, आणि मी पण इथे रेनकोट घालून उभी आहे. 4 डबे माझ्याजवळ ठेवले, त्यामुळे मी इथे थांबली आहे. मिस्टर पण गेले. तिथून आम्ही निघालो, तिथून टिफिन त्यांनी दिले, तिथून निघालो आम्ही. आता इथून सेकंड लोकेशनला चाललो आहे. पाऊस थोडाही थांबण्याचा का विचार करत नाही आहे. लगातार कंटिन्यू पाऊस चालू आहे. माझा मोबाईल पण भिजलेला आहे. माझ्या मोबाईलला मी प्लास्टिक कवर घातलं आहे, त्यामुळे कसं ते बॅक कॅमेरा जो आहे त्याला थोडंसं पाणी लागल्यामुळे अंधक कॅमेरा दिसतो आहे. आता आम्ही आमच्या सेकंड लोकेशनला चाललो आहे. हे बघा, पण एक मस्त वाटतं असं, म्हणजे कंटाळा येत नाही, काय नाही. पावसाच्या वेळेस पण पावसाचा पण आनंद घेतो आहे आम्ही, आणि काम पण आमचं करतो आहे. हे बघा, सेकंड लोकेशनला आलो. इथे मोठं झाड होतं, ते झाड तोडलं कदाचित, कारण की कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून हे झाड तोडलं. झाड तोडणं तर चुकीचं आहे, पण कसं आहे, अनोळख्या ठिकाणी पण ते लावणं चुकीचं आहे. माझे मिस्टर आले मस्त एकदम हसत खेळत टिफिन देऊन. आता थर्ड लोकेशनला आम्ही चाललो. थर्ड लोकेशनला जातो आहे. तिथे काय आता 4 टिफिन आहेत. मस्त तिथे ते टिफिन दिल्याच्यानंतर आमचं काम संपलं आणि आम्ही पुन्हा घरी जाणार. इथे आलो आम्ही आहे. इथे जे थर्ड लोकेशन आहे तिथे खूप छान बंगले आहेत बघा, खूप मस्त वाटतं. आता माझा कॅमेरा थोडासा भिजला आहे, त्यामुळे हे होत नाही आहे. मिस्टरांना मी 3 टिफिन दिले, ते चालले त्या गेटला. तिथे 2 गेट आहेत, तर ते जो फर्स्ट गेट आहे त्या गेटवर 3 जणांचे टिफिन आहेत, आणि हा जो आहे माझी गाडी जी उभी केली आहे तिथे एक गेट आहे. तर तिथे मी एक डबा देणार त्या दादांना, आणि मिस्टर 3 डबे घेऊन गेले. तर आता त्या दादांना कॉल केला आहे, ते येतीलच गेटवर. आपण हाताने नाही बघा, पापड पण आहे, आणि टिफिन पूर्ण 4 तळाचा टिफिन आहे. तो टिफिन आपल्याला द्यायचा आहे. हे बघा, दादा आले, ते त्यांना आपण तो टिफिन देऊया, आणि त्यांच्याकडून जो खाली टिफिन आहे आपला तो आपण घेतलेला आहे. चला मग आता इथे माझं काम पूर्ण संपलं आहे. मी एकदम फ्री झाली आहे. तेवढ्यात आता माझे मिस्टरही येतीलच टिफिन देऊ. हे बघा, पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. पाऊस तर चालूच आहे आपला. पावसाचा एन्जॉय करत आम्ही आमचं काम खतम केलं आहे. माझे मिस्टर पण आले मस्त. आता आम्ही पुन्हा घरी चाललो, पावसाचा आनंद घेत एकदम शांत दिमाखाने. म्हणजे घरी कधी पोहोचलं तरी हरकत नाही. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.